की सुनेत्रा वहिनीच आहेत का या सगळ्यांच्या मागे, की ज्यांनी आपले सगळे जुने पुराणे हिशोब चुकते केले आणि इतके दिवस म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर इतके दिवस वाट पाहून सावज टप्प्यात येण्याची वाट बघत बसल्या होत्या का त्या? आणि जेव्हा सावज त्यांच्या टप्प्यात आलं आणि जेव्हा त्यांना वाटलं की सावज आता माझ्या टप्प्यात आलंय, तेव्हाच त्यांनी हा गेम केलाय का? मित्रो, आपल्या समाजामध्ये एक स्त्री, आपला नवरा दारुडा आहे, आपला नवरा दारू पिऊन आल्यानंतर आपल्याला मारहाण करतो, हा प्रसंग जो आहे किंवा ही परिस्थिती जी आहे ती मी एक जनरल मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातली म्हणून सांगतोय. आता चांगल्या सधन घरांमध्ये किंवा ज्यांना आपण वरिष्ठ समजतो किंवा असे सुस्थितीत असलेले लोक समजतो, समाजातला एक तो घटक आहे, त्या घटकांमध्ये होत नाही असं नाही. पण दारू हा एक विषय सोडला तर दुसरा विषय असतो नवरा बायकोंमधल्या तणावाचा, तो म्हणजे नवरा किंवा बायकोचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. कोणीतरी असते ऑफिसमधली सटवाई, जिच्यावर आपला नवरा फिदा झालेला असतो आणि मग त्यांचं कुठे काही गुळफीट जमलंय असं जेव्हा बायकोला कळतं तेव्हा ती अस्वस्थ होते, मग तिच्यावरून खटके उडतात घरात. बाई सगळं काही सहन करते, पण सवत ती सहन करत नाही. आता ही एक जनरल गोष्ट मी तुम्हाला सांगितली. त्या गोष्टीचा आपल्या आजच्या किंवा आत्ताच्या मी जे काही सादर करणार आहे त्या व्हिडिओशी, त्या विश्लेषणाशी दुरान्वयही संबंध नाही. फक्त एक जनरल गोष्ट म्हणून सांगितली तुम्हाला. आता झालंय काय की महाराष्ट्राच्या राजकारणात रुपाली चाकणकर या बाईंच्या रूपसौंदर्याची, त्यांच्या दिसण्याची जी चर्चा आणि त्याला कारणीभूत त्या स्वतःच आहेत. आता ही चर्चा का व्हायची तर त्या सातत्याने टाकत असलेल्या रील्स, त्यांचं ते वेगळ्या पद्धतीनं चापून चोपून साडी नेसणं, मेकअप, त्यात नेल आर्ट, त्यात अजून बरंच काही, आणि हे सगळं कसं व्यवस्थित दिसेल त्या रील्समधून याचा फार बारकाईनं केलेला विचार. त्यामुळे महाराष्ट्रात रुपालीताई चाकणकर या बाईंचा जो काही गवगवा झाला तो निव्वळ एका विशिष्ट कारणांमुळेच झाला. त्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, पण महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून जे काही करायचं असतं किंवा जी कर्तव्य असतात महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्या खुर्चीवर बसल्यानंतर, त्यातलं एकही कर्तव्य बाईंनी पार पाडलेलं आपल्याला दिसलं नाही. या निव्वळ छान चौकी शोशा आणि त्यांच्या रील्स त्यातच त्या मग्न होत्या. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आपला जो काही राजकारण करण्याचा खाक्या या महाराष्ट्रासमोर ठेवला होता ते बघितल्यानंतर साहजिकच लक्षात येत होतं की या बाईवर त्यांच्या पक्षातल्याच पुरुष सहकाऱ्यांचा, पुरुष नेत्यांचा, मंत्र्यांचा किंवा ज्येष्ठांचा वरदहस्त आहे. आता हा वरदहस्त आधी म्हणे सुनील तटकरेंचा होता, मग सुनील तटकरेंच्या नंतर अजितदादांचा अनुग्रह झाला आणि मग असे पक्षातले महत्त्वाचे नेते आणि कालांतराने पक्षाचे अध्यक्ष म्हणा किंवा पक्षाचे सर्वेसर्वा म्हणा, म्हणजे सुनील तटकरे पदसिद्ध अध्यक्ष होते, तर अजितदादा तर पक्षाचे मालकच, सर्वेसर्वा म्हणता येतील. आता हेच मंडळी आपल्या हातात आहेत म्हटल्यावर या रुपाली चाकणकरांचा तोरा हा नेहमीच अपस्केल असणार आणि तसं बघतच त्यांच्याकडे महाराष्ट्राची जनता आपली मतं बनवत होती. आता या रुपाली चाकणकरांबद्दल जो काही समज गैरसमज जो या नेत्यांच्या घरात झालेला असेल, तर आपण सुनेत्रा वहिनींचा जर विचार केला तर सुनेत्रा वहिनींनी ज्या पद्धतीनं, म्हणजे त्या बिचाऱ्या कधी राजकारणात येतील असं वाटलं नव्हतं. त्यांना बारामती लोकसभेची निवडणूक लढवायला लावली अजितदादांनी. ती निव्वळ सुप्रिया सुळेंवरचा जो काही त्यांचा आकस, राग जे काही होतं किंवा त्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेली जी काही तेढ होती आणि तेव्हा एकमेकांना द्यायची ठसन म्हणून सुनेत्रा वहिनींना उभं केलं गेलं होतं. आणि त्या पलीकडे मला वाटतं सुनेत्रा वहिनींना राजकारणात पडण्याची इच्छा असावी नसावी याबद्दल चर्चा होऊ शकते. खरं तर सुनेत्रा वहिनींबद्दल जेव्हा त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल किंवा त्यांच्या राजकीय ज्ञानाबद्दल किंवा त्यांच्या अनुभवाबद्दल जेव्हा लोक बोलतात ना, तेव्हा त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की सुनेत्रा वहिनी या काही कुठल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याशा खेड्यातल्या सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या नव्हत्या. त्यांच्या घरातलं वातावरणच मुळात राजकारण कोळून प्यायलेल्या एकापेक्षा एक अशा सुरमांचं घराणं होतं.
जे पद्मसिंग पाटील ज्यांचं नाव आपण घेतो, त्यांच्या या भगिनी. पद्मसिंग पाटील, शरद पवार यांनी एकत्र मिळून केलेलं राजकारण, शरद पवारांचं जे काही बेरजेचं राजकारण जे सुरुवातीच्या काळात सुरू होतं, त्या बेरजेच्या राजकारणातले एक मोहरा किंवा एक प्यादं म्हणून पद्मसिंग पाटलांकडे सुरुवातीला पाहिलं गेलं. नंतर पद्मसिंग पाटलांनी स्वतःची ताकद जी आहे ती या महाराष्ट्राला दाखवून दिली. खुद्द शरद पवारांनाही त्यांच्यात ताकदीचा अंदाज आला होता. अर्थात नंतर संबंधात वितुष्ट येणं, बऱ्याच काही गोष्टी होणं, हे सगळं होतं, राजकारण आहे. पण राजकारण काय आणि ते कसं करायचं, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम कसा करायचा, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रत्येक नेत्याला जमतं किंवा तो त्यांचा खाक आहे असं म्हटलं जातं. आता सुनेत्रा वहिनी त्याला अपवाद असतील असं मला वाटत नाही. मग सुनेत्रा वहिनींनी नेमका कोणाचा टप्प्यात आल्यावर कार्यक्रम केलाय, हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर मी जी काही सुरुवातीला स्टोरी सांगितली त्यावरून तुमच्या नजरेसमोर पहिल्या येतील त्या रुपालीताई चाकणकर. हा चाकणकरांचा गेम सुनेत्रा वहिनींनी केलाय, यात मला कुठलीही शंका नाही. पण लक्षात घ्या, त्याच सोबत त्यांनी जी परवा खेळली आहे, त्यांनी दिल्लीत जे पत्र पाठवलं संसदेत की आमच्या राष्ट्रीय पक्षाचे हे पदसिद्ध अधिकारी आहेत, त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांचीही नावं नव्हती, किंवा नावं जर असतील तर त्या नावांपुढे त्यांचं असं कुठलंही पक्षातलं पद तिथं मेन्शन केलेलं नव्हतं. स्वतः सुनेत्राताई ज्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि ते गर्जे म्हणून कोणतरी पदाधिकारी आहेत, त्यांचं खजिनदार म्हणून नाव आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे जे काही दोन बोके होते ना, जे लोण्याच्या गोळ्यावर ताव मारायला तिथे टपले होते, आणि अजितदादांच्या या अकस्मात मृत्यूनंतर अचानक तटकरे आणि पटेल यांचं जे काही वजन वाढतंय असं दिसत होतं, ते वाढतं वजन कसं ऐनवेळी आटोक्यात आणलं गेलंय किंवा हे वजन कसं कमी केलं गेलंय, आणि त्यासाठी आपण बऱ्याचदा शरद पवार कुठली खेळी खेळतात का हे पाहत होतो, अमित शहा पडद्याआडून काय करतायत का हे पाहत होतो, किंवा भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातलं नेतृत्व काय करतंय का हे पाहत होतो. पण या सगळ्यांमध्ये भाजपला जर आपण नीट अभ्यासलं तर भाजपकडून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना झुकतं माप दिलं जात होतं. याउलट शरद पवार ज्या खेळी खेळत होते त्यातून त्यांना तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांचं वजन कमी करायचं होतं, पण ते थेट करू शकत नव्हते. सुनेत्राताईंनी ते करून दाखवले, कारण सुनेत्राताईंकडे आज या पक्षाचा संपूर्णपणे ताबा आहे. हा जो काही पक्ष आहे अजितदादांचा, तो अजितदादांच्या माघारी जर कुणाकडे आशेनं पाहतोय तर त्या सुनेत्रा वहिनी आहेत. सुनेत्रा वहिनींकडे पक्षाची जी काही ताकद आहे, जे संख्याबळ आहे आमदारांचं, खासदारांचं, खासदार एकच आहे म्हणा, पण संसदेतलं किंवा संसदीय संख्याबळ ज्याला म्हणतो आपण, जे विधानसभेतलं आणि लोकसभेतलं, विधान परिषदेतलं जे काय आहे, त्याच्यावर अंकुश सुनेत्रा वहिनींचा आहे. आणि सुनेत्रा वहिनींनी ज्या पद्धतीनं तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा गेम केला आहे असं म्हटलं जातंय, तर त्याला आपण एकच वाक्यात त्याला डिस्क्राईब करू शकतो, तो म्हणजे सुनेत्रा वहिनींनी टप्प्यात आल्यावर कार्यक्रम केलेला आहे. आणि या टप्प्यात आलेल्या कार्यक्रमाला एक असाही कंगोरा आहे की जो सुनेत्राताईंच्या मनात अनेक वर्ष होता, पण त्यांना संधी मिळत नव्हती. संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. त्या नुसत्या या राज्याच्या उपमुख्यमंत्री नाही आहेत, तर त्यांच्या हातात एक मोठा प्रादेशिक पक्ष आहे आता सध्या, आणि त्या पक्षात जर कोणी त्यांच्या मनाविरुद्ध वागत असेल तर त्याला कंट्रोल करणं किंवा त्याचं वजन कमी करणं, त्याचे पाय कापणं, त्याला कट टू साईज करणं, हे त्यांना सहज शक्य आहे आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. आजवर सुनेत्रा वहिनी म्हणजे गुंगी गुडिया किंवा रबर स्टॅम्प अशा पद्धतीनं त्यांची एक इमेज बिल्डिंग करण्याचं काम काही लोक जाणीवपूर्वक करत होते आणि हे आपल्याला दिसत होतं. रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा का झाला, म्हणजे राज्य महिला आयोगाचा जो अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी दिला तो एवढा उशिरा का झाला, आणि तो घेत असताना ज्या निर्विकार चेहऱ्यानं, म्हणजे अगदी व्यथित चेहऱ्यानं ते पत्र स्वीकारणाऱ्या सुनेत्रा वहिनी आपण पाहिल्या, आणि त्या उलट अगदी टेचात आणि एका वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये ते पत्र देणाऱ्या रुपाली चाकणकर आपण पाहिल्या. तिथेही आपल्याला अनेक प्रश्न पडले होते. त्यानंतर त्यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सुनेत्रा वहिनींनी का मागितला नाही, असेही प्रश्न अनेकांनी विचारले. पण एक लक्षात घ्या मित्र, या अशोक बाबा खरात नावाच्या टेबल टेनिस
अकॅडमी चालवणाऱ्या बाबाची जी काही वाट लावली गेली आहे किंवा लागली आहे, ती अशी उगाच लागलेली नाही आहे. अनेक वर्ष 2020 पासून, म्हणजे आज 6 वर्ष लोटली. 2020 मध्ये त्याचा भांडाफोड झाला होता. पण तोवर याला कुणी हात लावला नव्हता आणि ह्याला टप्प्याटप्प्यानं त्याला आपल्या रेंजमध्ये आणण्याचं काम हे कोणीतरी करत होतं. आणि त्याचा गेम ज्याने केलाय तो कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्या आडून जे इतरही जे अनेक लोकांचे गेम झालेले आहेत, त्यात जी नावं आज आपल्या समोर दिसत आहेत, त्यात सगळ्यात पहिलं नाव रुपाली चाकणकरांचं आहे. अर्थात या रुपाली चाकणकरांचा गेम पूर्णतया झालेला आहे किंवा व्यवस्थित कार्यक्रम झालाय असं आजही म्हणता येत नाहीये. कारण या बाईंनी मुळात आपला राजीनामा द्यायला लावलेला उशीर दोन्ही पदांचा, त्यानंतर अजूनही त्या SITला सामोऱ्या जात नाहीयेत. म्हणजे अजून त्यांची चौकशी झाली नाही. कारण खरं तर हे सगळं प्रकरण ज्या पद्धतीनं आपल्यासमोर उलगडलंय ते पाहता रुपाली चाकणकर या अशोक खरात बरोबर सह आरोपी असायला हव्या होत्या. आज अशोक खरात जर आत तुरुंगात आहेत तर रुपाली चाकणकर त्याच्या शेजारच्या कोठडीत असायला हवी होती, पण तसंही दिसत नाहीये. हा जो काही विलंब होतोय ना, त्यामागे नेमकं कोण आहे? रुपाली चाकणकरांचा गेम, त्यांना टप्प्यात आणून त्यांचा केलेला कार्यक्रम याबद्दल आपण जेव्हा सुनेत्रा वहिनींना पैकीच्या पैकी मार्क देतोय आणि त्याचबरोबर रुपाली चाकणकरांचे जे काही बिग बॉस आहेत किंवा अजितदादांनंतर ज्यांचा वरदहस्त यांच्या मस्तकी असू शकतो किंवा आहे, यापूर्वी होता, त्यापैकी एकाचा किंवा त्या दोघांचाही जो असा आडून झालेला गेम तोही आपण पाहिलाय. पण दरम्यानच्या काळात जे काही घडलंय, म्हणजे रुपाली चाकणकर अजून बाहेर कशा, हा जो काही प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे, त्याबद्दल अनेक जण प्रश्न विचारतायत. त्यांच्या पत्रकार परिषदा होत आहेत. म्हणजे अगदी तृप्ती देसाई असोत, अंजली दमानी असोत, त्या कंठशोष करतायत. पण रुपाली चाकणकर अजूनही बाहेर त्याच मेकअपमध्ये, त्याच चापून चोपून नेसलेल्या साडीमध्ये आणि त्याच त्यांच्या रंगवलेल्या नखांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकरांचा जो काही बॉस आहे तो बदललाय का, अशी शंका येते. त्यामुळे रुपाली चाकणकरांचा ॲटिट्यूड अजूनही आहे तसाच आहे. त्या आत कधी जाणार, त्यांचा गेम झाला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो पूर्णतः झालेला का दिसत नाहीये. त्यानंतर जो महत्त्वाचा प्रश्न, की सुनेत्रा वहिनीच आहेत का या सगळ्यांच्या मागे, की ज्यांनी आपले सगळे जुने पुराणे हिशोब चुकते केलेत आणि इतके दिवस, म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर इतके दिवस वाट पाहून सावज टप्प्यात येण्याची वाट बघत बसल्या होत्या का त्या? आणि जेव्हा सावज त्यांच्या टप्प्यात आलं आणि जेव्हा त्यांना वाटलं की सावज आता माझ्या टप्प्यात आलंय, तेव्हाच त्यांनी हा गेम केलाय का? मित्रो, एक ढोबळमानाने उपस्थित झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत, डॉट्स जोडलेत मी आणि त्यातून हे तुमच्यासमोर सादर केलंय. यावर तुमचं मत काय ते मला कमेंट्स करून जरूर कळवा. नेमका गेम कुणाच झालाय? रुपाली चाकणकरांचा, सुनील तटकरेंचा, प्रफुल्ल पटेलांचा, की आणखीन कुणाचा? आणि हे सगळं घडवून आणणाऱ्या या सुनेत्रा वहिनीच आहेत, की खरा बोलविता धनी अजून कुठे बसलाय? काय वाटतं तुम्हाला? जरूर कमेंट जरूर करा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.